तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. इथं आहे प्रथमेश भैया जवळकर. तर तुम्हाला माहिती आहे रात्री आपण ह्याला आलतो ग्रेटर नोएडाला, दिल्लीतून इकडं आलो रात्री आपण. आणि आता आपलं इथं एक काम आहे. तर चला तुम्हाला गाडीत बसलो सांगतो. आपली महिंद्रा B6 ला इथे यायला म्हणजे किती वेळा चार्जिंग करायला लागलं काय. तर चला चल. हां गार लागते लय इथं दिल्लीत, लय गार लागते खरंच, लय गार लागते, लय पॅक जर्किंग करायला लागलं आम्हाला आता. आणि आता आम्ही निघतो इथून, आपला मफलर आणि आता आपली गाडी खाली आहे. बाई बॅग आणि हे सगळं. चल ड्रोनची बॅग घेतो मी. चल हे टावेल घे, ड्रोनची बॅग मी घेतो. चुकतो आपण टावेल घे. चल तर आता चला बघू पुढं आपलं, तुम्हाला सांगतो सगळं टोटल डिटेल. चला गाडी आपण इथं लावले ती आणि इथं झोपलो होतो तलोवाचे. तर आता आपल्या इथं ग्रेटर नोएडामध्ये एक गाडीचं मध्ये काम आहे, तेवढं आपण काम करू. आता तुम्हाला मी सांगतो, आता मी तुम्हाला सांगतो गाडीत बसल्यावर आपल्याला किती चार्जिंग लागली. चल बाई फोन तर लाव, किती कुठे गेल्यात बघ की. This is one of the most advanced, powerful and safest SUVs, and it delivers high, instant torque. Please drive responsibly for your safety and the safety of those around you. आपले टोटल 1480 किलोमीटर झालेली आहे आणि आपल्याला गाडी 3 वेळा चार्जिंग फुल लागली असती, बरोबर का नाही भैया? म्हणजे 6.1च्या ॲव्हरेजने कॅल्क्युलेशन करा तुम्ही. आता 79 किलो वाट आहे, किती वेळा चार्जिंग लागेल आपले. फुल डिटेल तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये भेटेल. तर चला तर आपलं इथलं ग्रेटर नोएडामधलं आपलं काम झालेलं आहे आणि आता आपण गाडी चार्जिंग लावतोय. इधर लगाएंगे अभी, चार्जिंग लावतोय आता आपण. आता आपण इथं दाल बाटे खातोय. पोड असं पोडायचं असतं, लय गरम आहे. थंड झालं बरं तुला कळाय पाहिजे होतं आपण काय केलं, कोणाचा खेळ करतो पण कळाय पाहिजे, काहीच माहित नाही. केलाय माझा दाल बाटी. हाँ डालो आप. बस हो गया. तर ही दाल बाटी आहे हे असं मस्त आहे रे, पॉल डिश आहे खरंच लय भारी. प्युअर राजस्थानमध्ये ढाब्यावरची एक नंबर एकदम ट्रेडिशनल डिश आहे. क्वालिटी लागतो खायला. कांदा खालू कशी लागते चांगला का खा मग. आम्हाला माहिती होती कशी लागल म्हणून आम्ही दोघांच्यात एक घेतली होती. लय क्वालिटी लागते. एकदम मस्त विषय चांगला बाहेर खालू. आता खाऊ एवढं बघू पुढे. आमच्या आता तात्या काय काढ वाटेकरी आलेले आहेत. खावा तात्या सेट कशी लागते. दाल भाटी एक नंबर आहे. आता आम्ही सगळेजण राजस्थानमध्ये आहे. प्रतीक धुमाळ भैया, नामचे मामा आणि चला B6 घेऊन आलेलो आहे. गाडी आपली तिकडे पलीकडे साईडला आहे. लावलेली आहे दाल भाटी एक एक नंबर. तर चला आपली आता गाडी फुल चार्ज झालेली आहे. आपण इथं ग्रेटर नोएडामध्ये फुल चार्ज केलेली आहे आणि आता आपण चाललो आहे जम्मू काश्मीरला. आणि आता हे गाडीचं चार्जिंगचं म्हणजे कॅल्क्युलेशन सांगणं मला काही जमा नाही.
त्याच्यामुळे आपण टोटल फिरणार आहे आणि नंतर आपण चार्जिंगसाठी एक सेपरेट ब्लॉग बनवू की किती रेंज लागली, किती किलोमीटर, किती काय झालं, किती खर्च आला वगैरे. तुम्हाला एक सेपरेट ब्लॉग बनवेल मी. तोपर्यंत असा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आपण फिरतोय EV घेऊन पुण्यावरून आलेलो आहे दिल्लीला. आता दिल्लीवरून चाललोय आपण कुठं, जम्मू काश्मीरला. चला बघू पुढे. नाही काय विषय नाही ते टोल नाका गर्दी केवढी, पण का उपयोग एवढा मोठा टोल नाका करून? अट्रॅक्शन येते टोल नाका फक्त. अट्रॅक्शनचा विषय नाही रे, पण जागाच नाही तुमच्याकडे. घ्या गर्दी बघा, फुल गर्दी फुल. जाऊ दे कर पण. आता आम्ही कुठं आलोय? गुवाहाटी. आम्ही आता आलोय गुवाहाटीला. गुवाहाटीला नाही, आम्ही आता दिल्लीच्या बाहेर आलोय. दिल्लीच्या बाहेर आलोय. इथून पानिपत, सोनीपत, नंतर आम्ही चाललोय जम्मू काश्मीरला. BCs घेऊन आपली. गेट दिस ट्रॅव्हल विथ प्रतीक. इथं वॉशरूमला थांबल्यात. आपली गाडी तर आता आपण दिल्लीमधून पंजाबमध्ये आलेलो आहे. आणि आता गाडी तर चार्ज करायची आपल्याला. या गाड्या कुणी लावल्या तिथं बघ बरं जरा भैया. गाड्यामध्ये पार्क केल्यात. बघू चार्जिंगला लावू. तर आपण पंजाबमध्ये आलेलो आहे. आणि इथं आता असलं दुःख पडलंय ना डेंजर. किती वाजले माहिती का? किती वाजता? 1 मिनिट टायमिंग सांगतो. 7:30 म्हणजे 7:45 वाजलेले आहेत. आणि असलं दुःख लागले. चार्जिंग लावतात गाडी. कसं आहे, गार लागतंय का? ती चालू झालं होय लगेच. आवाज काय जातोय मग? 10 रुपये रेट दाखवले. 10 रुपये रेट आहे इथं, स्वस्त आहे. कसं काय? हा. ॲपमध्ये 4 दाखव, 14 दाखव. चार्जिंग लावून बघू ना. आता आला असं. आता आम्ही पंजाबमध्ये आहे. आणि इथं लावलंय गाडी चार्जिंगला. आणि बाहेर असलं गार लागतंय ना. 7:45 झालेले आहेत. बघू शकता कसलं दुःख पडलं. डेंजर बाहेरचं दिसत पण नाही नीट. आणि त्याच्यामुळे आम्ही गाडीत बसलोय. गाडीत गरम वाटते, गरम. तर आता आपण चाललोय श्रीनगरला. श्रीवरून जाणार आहे आपण जम्मू काश्मीर सोनमर्गला. आणि तिथून अजून एक वेगळा प्लॅन आहे आपला. तर ब्लॉग बघत राहा. आणि ती पण इलेक्ट्रिक B6 घेऊन. टोटल आतापर्यंत 1700-1800 किलोमीटर कंप्लीट झालेले आहे पुण्यातून इथपर्यंत. बघा पुढं आता कसं असेल आपलं नियोजन वगैरे. तर चला, आपली गाडी तर चार्जिंग झालेली आहे पंजाबमध्ये. श्रीनगरला जाणार आहे आपण. आणि चला आता बाय चार्जर काढतोय. आणि आता डायरेक्ट जेवण करणार आणि नॉनस्टॉप श्रीनगरमध्ये जाणार. तिथून पुढचं नियोजन पुढं बघत राहा व्हिडिओ. हा ब्लॉग सोनमर्गला एंड होणार आहे. त्याच्यामुळं कंटिन्यू बघत राहा. बर्फात गाडी आपण अशी कंटिन्यू मारू मस्तपैकी. चला, आता आम्ही गाडी चार्जिंग केली. तिथून थोडं पुढं आलो आहे. आणि असलं दुःख आहे आतमध्ये. आम्ही खरं त्या दुःखामुळं थांबलो आहे. कारण की हायवेला काय दिसा नाही. होय बाया, आमचं माकड झालं. कसलं खतरनाक. लुक ॲट दिस. आता जेवण करू आपण या डाब्यात. आपण आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे. इथं बघू शकता सगळं दुःख पडलेलं आहे. सगळे खतरनाक दुःख आहे. आणि आता आपण चहा पिणार आहे. लुक ॲट दिस. आता आम्ही इथं चहा पितोय बाहेरून. आता आलो परत. लय गार लागते. काहीच नाही गरम वाटत. हा, आमची तात्या काय कोण प्याच. कट्टर समर्थक. अजित दादा कट्टर समर्थक. पंजाब मधून समर्थन. पंजाब मधून समर्थन. एकच वादा अजित दादा. चला, इथं गार आहे. कसलं डेंजर वातावरण आहे भाई. चला बसा गाडीत. आपलं गाडी गरम कर. चला आपण आता जाऊ डायरेक्ट कोकणात. श्रीनगर, जम्मू काश्मीर. बघू पुढे. चला बाय बाय.
ना काय दिसते का पुढचं वय हे म्हणजे आपण ढागात आलेलो आहे. ढगात आल्या ग झाले. अजून तर आपल्याला पण जम्मू काश्मीरला पोहोचायचंय आणि त्याच्या आतच असला दुराखंडा झालाय. एवढं फॉग आहे ना, असला डेंजर फॉग, काही दिसत नाही पुढनं. तुला माहिती का सरळ रोड आहे म्हणून बरं आहे. बरं हा सरळ रोड म्हणून वळणा वळणाचा आम्ही चाललोय 800 लेवलच्या बरोबर बघा तुम्ही. तीन वाजले खंडाकडं पाटाच्या 3 वाजता. चला आता बघितलं बाहेर कसलं फटाकड वाजलं पण खडाखड खडाखड. तर चहा प्यायला इथे चहा तयार होते तो म्हणून थांबले. आणि आपण एकदम आता जम्मू काश्मीर मध्ये आहे. तुला कळलं हा? गाडीचं नेट पॉज स्पीड आहे वाटतं. कार अरे मोबाईलचे टावर गेले सगळे. अभी हम पी रहे जम्मू कश्मीर में चाय पहाटे के 3 बजे. एंट्री मारली आपण जम्मूत म्हणून. घ्या धरा इथं धरा माग घ्या माग घ्या माझ्या सांडाला. म्हणलं विषय काय माहिती का, इथं का गर्दी माहिती का एवढी सगळी चहाला, कारण की पुढं काय नसणार आहे घाटात. पी रहे चाय देखते अभी आगे. केलं का नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया पुढं आलो आपण. श्रीनगरला पोहोचणार आहे लवकरच. अशा ठिकाणी हे नसतं, ऑक्सिजन नसते, बॉक्झन नसतं. हा नसतो. बोगदा छोटा असला. हो बोगदा बरं लय मोठा आहे, बराच मोठा बोगदा आहे. दिसला का आता असताना कॅमेरा बरोबर का हळूच जाऊ दे, 50च्या आतच जाऊ दे, कुठं ना व्हायचा पावत्या पाडत्या. कर बन जाऊ दे तुम्ही. असल्या बोगद्यात आलोय आपण. लोकेशन येत नाही तर बोगदा संपस्तवर. बोगदा संपला, बोगदा संपायच्या आधी अंधार होता. बोगदा चालू व्हायच्या आधी अंधार होता. बोगदा संपल्यावर उजाडलेलं आहे. आता बघू शकता पुणे प्रॉपर जम्मू काश्मीरमध्ये. आता श्रीनगरमध्ये पोहोचायला आपल्याला अजून 130 किलोमीटर 140 किलोमीटर शिल्लक राहिलेले आहे. तिथं जाऊन आपण स्टे करणार आहे. तर चला बघा पुढे. दुसरा बोगदा लागलेला आहे अजून एक. हे नवीनच झालेलं दिसतंय. अजून एक बोगदा लागलेला आहे. आता किती लांब आहे काय माहिती. पहिला बोगदा असेल 10-15 किलोमीटरचा. बरं हा 15 किलोमीटर. आता ह्यो कितीचा आहे बघू आपण. इथं काही दिलेलं नाही. चला बघू पुढे. तो बोगदा संपला आणि आता कोणचा अजून एक बोगदा. आता हे वेगळा, तो गोल गोल असा अर्धा चंद्र बोगदा होता. आता ह्यो जरा कापणी बोगदा आहे. त्यात जाणार आहे ना आपण. इकडे घेतो उडी. असलं खतरनाक वातावरण आहे ना इथं. बघू शकता इकडं बोगदा दाखव. बोगद्यात पुस्तक आता काय बघतो बोगदा हा बराच मोठा असणार आहे असं वाटतंय मला. 5.5 मीटर, 5-5.5 किलोमीटर आहे. संपला बोगदा. हा बोगदा आहे संपला. दिसतोय उजेड पुढे. हा छोटा बोगदा होता. थारवाल्याने आमच्यावर रेस लावली. थारवाला जिंकलेला आहे. आपल्या काच खराब आहे, जरा समजून घेऊन बरं. किती सण ना तिथं बाकीचं दाखवतो. काय चालू करावं? आपण कसल्या रोडने गाड्या चालवतो. पुढचं दाखवू, तरी दाखवते. खतरनाक रोड आहे म्हणून. कुत्र्यांना खालचं दिसत नाही नीट दाखवायला तर सांग. आणि आपण हे दाखवू त्यांना सनराईज.
काश्मीर फर्स्ट टाइम. चला बघू पुढं. इकडे खतरनाक view आहे. आपण आता श्रीनगरच्या जवळ आलेलो आहे. इथं बघू शकता BPCL आणि गाडी इथून 50-60 किलोमीटर श्रीनगर आहे. आपल्या गाडीची रेंज पण तेवढीच राहिलेली, पण आपली इथं चार्जर भेटल्यामुळे आपण इथं चार्जिंग करणार आहे. तर श्रीनगरमध्ये आलेलोच आहे आपण. गाडी 1 मिनिट थांबा फक्त आता थोडंसं आता चार्जिंग करू आपण इथं आणि मग डायरेक्ट जाऊ श्रीनगरमध्ये. श्रीनगरमध्ये जाऊन मला डायलिसिस करायचं आहे. बघा पुढं वाळून जाते. अभी आए हम श्रीनगर. हो जाएगा अपने आप अंदर, वैसे नहीं जाता, बटन से आता है. बटन से जाता है, कोई प्रॉब्लम नहीं. कुठे आहे रूम कुठे आहे त्याला विचारा की. रूम किधर आहे. तर आलेलो आपण श्रीनगरमध्ये. दा बरं ते ऑटोमॅटिक उघडणार. चला तर आपण श्रीनगरमध्ये आलेलो आहे आणि लुक ॲट दिस. ही आहे आपली रूम, पाहू शकता. इधर आज अपना नाईट जाने वाला है. पुढून मस्त फिकी वाजता मस्त. इथं ये आपण श्रीनगरमध्ये थोड्या वेळाने मला डायलिसला जायचं आहे. त्याच्यामुळं आराम करू. 2 वाजताची अपॉइंटमेंट आहे आणि बघू मग डायलिसिस कसं काय सेंटर आहे यांचं. हे रूम आपली तुम्ही पाहिलंच असेल. रूम बिम आपण झोपलो होतो, आराम केला. आता मी चाललो होतो डायलिसिसला. आता बघू इथं हॉस्पिटल कसं आहे वगैरे डायलिसिसचं. तर चला बघू पुढं. लय गर्दी इथं श्रीनगरमध्ये. मस्त श्रीनगरमध्ये डायलिसिस करणार आहे मी. आणि चला लयच गल्ल्या वळ आहे तिथं. चांगलं ऊन पडले पण लय गार लागते. तर बघू पुढे. चला गाडी पार्क करून आपण आता ह्या लिफ्टमध्ये आलेलो आहे. पाहू शकता नेपर प्लस दिले का काय नाही किती नंबरला कोणचं काय वगैरे. ऊपर है नीचे है हम. तो चलो डायलिसिस को देखते आगे. रूमवर आलेलो आहे आम्ही परत आणि मस्त गार लागतं डेंजर. हा ब्लॉग इथं संपला. टाटा बाय बाय. उद्या बघा सोनमर्गचा ब्लॉग. गुड नाईट, टेक केअर.